नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोलाच्या बाजारामध्ये. आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारातील एच.एफ. गायींचा बाजार. मित्रांनो, एच.एफ. गायींच्या किमती, त्यांचं वेळ, दुधाचं प्रमाण याबद्दलची सविस्तरपणे माहिती. तर सांगोला बाजारात प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजून भरतो. या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. मित्रांनो, या बाजारामध्ये एच.एफ. गायींसोबत एच.एफ. पाड्या, खिलार खोंड, खिलार बैल, खिलार गाई, शेळी, मेंढी, बोकड, म्हैस यांचा सर्वांचा बाजार हा एकाच ठिकाणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे. एक वेळा अवश्य या बाजाराला भेट द्या. काय म्हणता मग किंमत काय सांगताय? किंमत 65,000 रुपये. किती वेताचे? तिसऱ्या वेताचे. दिवस किती बाकी आहेत? काय दिवस किती बाकी आहेत अजून? टाइम किती बाकी आहे अजून? काय म्हणा? अजून दिवस किती बाकी आहेत म्हणलं? कशाला? वेळेला यायला नाही ते. वेळ नाही. बरं, दूध किती देते? दूध 2 टर्म मिळून 2 टाइम 12 निघते. काय सांगता गायची किंमत? 1,55,000 रुपये. किती वेळ त्याची गाय आहे? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत अजून? 8 दिवस बाकी आहेत. वेळल्यानंतर अंदाजे किती वेळ दूध देईल? 22-24 लिटर 2 टाइम मिळून निघाल. सिमेंट कोणतं भरलेलं, काय आयडिया आहे का? मला काय म्हणतो किंमत? किंमत किती सांगितली? काय किंमत सांगते ती बघा, ती 1,60 सांगते. 1,60,000 रुपये. 60,000. बरं, किती वेळ त्याची? काय हे आहे दुसऱ्या येताची. दुधाला दूध 11, 11.5 एका टायमाला दे. एका टायमा दिलेलं आहे. तुम्ही काय किती काय सांगताय? हिचं सांगतोय 21, हिचं सांगतो 31, हिचं 21. याचं 21. बरं, वेद किती वय? काय ही पहिल्यावर 4 जाती आहे. दुधाला हे आता पहिल्यावर म्हणजे अजून काय पिळलेलं नाही. अंदाजे काय? अंदाजी किंमत आमची 1 अपेक्षा 1,5 पर्यंत द्यायची. बरं, दूध किती देईल? दुधाचं तिचं साधारण 9 ते 9.5, 9.5 चाललेली आहे पहिल्या एका टायमाला. हिचं काय सांगताय? हिचं सांगतो 1,40. हिचं 1,40. 1,40 बघा काय याचं 1,40 सांगतो. वेद किती वय? काय हे दुसरं. दुधाला कशी निघेल? काय दुधाला गेल्या वेळी पहिल्यावर असताना 10-10.5 लिटर पिळेल. बरं, समोरचे बोला, मला तुम्ही बोला. तुमच्या गायची तर बोला. काय म्हणते किंमत? किंमत सांगा तुमच्या गाय. 1,15 लाख रुपये. वेद किती वय? काय चौथं वेद. दिवस किती बाकी आहेत? दिवस एक महिनाभर आहे. बरं, 1 महिना. दुधाला कशी आहे? काय दुधाला 1 नंबर आहे. दुधाला 1 नंबर आहे. किती लिटर असते? काय 12 पिळते. 12 पिळते. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे मच्छिंद्र सदाशिव मोबाईल 97 50 22 66. गाव तारापूर. 1.5 लाख रुपये. वेद किती वय? पहिला. दिवस किती बाकी आहेत? काय 8 दिवस बाकी आहेत. काय म्हणता किंमत? हा, 1,75 आहे सांगा. 1,75. शेवट द्यायची कुठेपर्यंत? द्यायची कुठेपर्यंत शेवट? 1,50 पर्यंत. 1,50 पर्यंत. वेद किती वय? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत? काय वरच्या दिवसात राहिली. बरं, वरचे 9 दिवस बाकी आहेत फक्त. दुधाला कशी निघेल? काय 10+. बघा, काय सांगतो किंमत? 81. पहिल्यावर आहे का? दिवस किती बाकी आहेत? 15 दिवस. दूध किती निघेल? काय तरी अंदाज तुमचं 25+ चालेल.
काय म्हणते किंमत? 1,30,000. वेद किती आहे? दुसऱ्यांदा दुधाचं प्रमाण 20 लिटर बरं. तर दिवस किती बाकी आहेत? 10 दिवस समोरचे पहिल्यांदा पहिल्यावर आहे. किती दिवस बाकी आहेत अजून? बाकी 10 दिवस आहे. किंमत किंमत 1.25 लाख 6 लाख रुपये. त्या गाईचं 1.25 लाख 6 लाख. वेद किती व्हायचं? तिसऱ्यांदा तर दिवस किती बाकी आहेत? 10-11 दिवस आहे. दुधाला दुधाला 20 लिटर 20 प्लस हां आपल्या जाते. हां आपलं हां नाही का बरोबर तिचं काय म्हणतात? अजून काही 600 3 लाख रुपये एका गाईचं दोन्ही गायचं 3 लाख त्या जोडचं 3 लाख रुपये. बरं. त्याच्यात वेद किती वय काय? यात पहिल्यांदा आहे. दोन्ही पहिल्यावर आहेत. दोन्ही पहिले दूध किती दिलं अंदाजे काय? 20 प्लस चालते. जोड 3 लाख रुपये. तर कमी होणार नाही काय? काय होईल की पैसे जोडी 3 लाख रुपये. आता सिमेंट कोणतं भरलेलं काय? याचे प्युअरचे भरलेलं आहे. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. राजेंद्र श्रीमंत मधले गाव विजोरी बरं. मोबाईल नंबर 99 22 32 10 29. काय म्हणता किंमत? किंमत काय म्हणते त्याची? कुठं सांगा या उठा. किती म्हणता किंमत याची? 60,000. पहिल्यावर आहे का? वेद किती आहे? हां पहिला आहे. बरं. तिचं काय म्हणते किंमत? 31. तिचं वेद किती आहे? दुसरं वेद आहे. दिवस किती बाकी आहेत अजून? 10 दिवस. दूध किती लिटर तरी पहिल्याला? 11. 2 टाइम आखर निघते. एका टाइमला आखर निघते. हे आपलीच आहे का? हे आपलीच आहे. तिचे काय म्हणतात? पार्टी बरं. किती किंमत सांगताय? 70,000. दुधाला कशी आहे? 8 लिटर एका टायमाला चालते. काय म्हणता किंमत? 1,30,000. वेद किती आहे? चौथं वेद आहे. दिवस किती बाकी आहेत? 15 दिवस बाकी आहेत. दुधाला कशी आहे? दुधाला चांगली किती लिटर निघते? 2 टाइम 25 लिटर आहे. 2 टाइम 25 निघते. होय गाव कोणतं? जवळ सांगोल तालुका. आपलीच बाकी तिचं काय म्हणताय? 1 नंबर 240. वेद किती आहे? आदत आहे. दूध किती देईल काय? 22-23 सर. हिचं काय सांगता? 2 नंबर 2,20,000. वेद पहिल्यावर हिचं दुधाचं प्रमाण काय? 22-23 प्लस चालेल. पलीकडचे 2 आहेत त्या 2 दाती. त्यांची किमती 2,40,000 रुपये एकाची. ते पण दोन्ही पहिल्यावरच आहेत. सगळ्या पहिल्यावर आहेत. त्यांचं दुधाचं प्रमाण बरं. दूध किती निघेल? 26 लिटर. पलीकडे चेक करते ती पहिलं. तिचं काय म्हणते किंमत? 1,60. काय म्हणते किंमत याची? 81. वेद किती आहे? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहे? 10 दिवस बाकी आहे. तर अंदाज दूध किती लिटर? पहिल्यावर साधात आहे भाऊ साधात 4 दूध किती दिलीचं काय? दूध पहिल्यांदा 20-22 लिटर 20-22 चालेल. बरं. याची पण 25 पिळ. बरं. ह्याची किंमत? ह्याची किंमत 81 दोन्ही 81. बरं. याची आता ह्याची मागणी 31-32च्या पट्टीत मागते. बरं. याचं काय म्हणतात? तिथं ती 400 आहे. 400. किंमत ही जी 1.5 पेटी. बरं. पलीकडची
पलीकडली 31. 31. दूध किती निघाले ना अंदाजे? त्यांचे 10 लिटर पिटतील. 10 पिळतील. हां. बरं हिचं तिथं 1.25 लाख सांगतो. 1.25 लाख. वेद किती आहे? पहिला रोज आहे. पहिल्या रोज आहे. दिवस किती बाकी आहेत काय? त्याला 15 ते 20 दिवस बाकी आहे. दुधाची काय गॅरंटी किती निघाल? दुधाची 17-18 लिटर पिळ. 4 दात आहे. 4 दात आहे ही. 4 दात आहे. 6 दात. 6 दात आहे. तुम्ही बोला मग. हां. किंमत त्याची किंमत 21 सांगता. 21. वेद किती आहे? हे आता दुसरा तिसरा आहे दादा. तिसरा आहे. बरं दूध दूध हे 20 वर पिळती आहे. 20 प्लस चालते. बरं हां. 2 नंबरची किंमत काय? हे 2 नंबरची दुसरे येताचली आहे. केली आहे आणि ही जी 1.5 लाख सांगता. बरं. हे बी लाखाच्या वर आलं तर देतो दादा आम्ही. बरं दूध किती दिला काय? हे बी आता रात्री आली आहे, चिठ्ठ आहे. हे बी 20-22 लिटर पिळती आहे. बरं तिचं काय म्हणताय? हे वासरू 6 जाती आहे. हे 1.5 लाख सांगता. 1.5 लाख रुपये. हां. दूध दूध हे बी एक 18-20 पण चालते दादा. बरं हिचं हिंदी बी हे बी 6 जाती आहे. बरं हे 14 आहे. 400. बरं हां. 14 आहे म्हणतात. किंमत किंमत त्याची 1.60. बरं द्यायची कुठेपर्यंत काय? हे बी 1.10-1.20. हे दुधाला कसे आहे? हां दुधाला यायला झाली आहे दादा. किती रे अंदाज किती निघेल? 18-20 अंदाज हे बी 20 पण निघणार. 20 पर्यंत चालेल. हां. बरं हिचं काय सांगताय? हे 1.70. बरं वेद हे दुसरं आहे. दुधाला कसे आहे? हे दुधाला 25 पण पिळणार दादा. 25 प्लस पिणार. हां. हे बी 1.80 सांगता. बरं हे 21, 1.25, 1.30 पर्यंत आलं तर देतो दादा. वेद किती आहे काय? हे दुसरं आहे. दुधाला हे दुधाला बी अजून यायला झाले. अजून एक 8-10 दिवसाला अवकाश आहे. अरे अंदाज किती निघेल? अंदाज हे 30 वर पिळणार. 20 प्लस जाणार. हां हां. बरं शेवटची काय सांगताय? हे वासरू हे दुसरं आहे दादा. 6 जाती आहे. बरं हे मालक आहे आमचे भाऊ. हे बी चांगली आहे. बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नूर अहमद हाजीसाब जातकर, गाव कुडची. मोबाईल 8105348556. हे माझं नंबर. पुढची म्हणजे कुठं तालुका? रायबाग, जिल्हा बेलगाम. बेळगाव. काय म्हणता याची कायची किंमत? 40. वेद किती आहे काय? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहे अजून? 10 दिवस टाइम. बरं तरी अंदाजे दूध किती देतील? 10 एकडा पण चालेल. हिची 1.60. वेद तिसऱ्यांदा आहे. दूध 28 प्लस चालते. बरं ती शेवटची पहिल्यावर आहे. तिची काय म्हणते किंमत? 1.55. दूध किती निघाल अंदाजे? 10 प्लस चालेल. काय म्हणता किंमत? 60,000. वेद किती आहे? बरं दूध किती देते काय? एकच आणली काय? हिचं काय सांगताय? 75. हिचं वेद किती आहे? 10 लिटर. 2 टाइम. वेद किती व्हायचं? दुसरे येतो. दुसरी येतं. हिचं काय सांगताय? 50. हिचं वेद किती आहे? तिसरं वेद आहे. दुधाला 14. 2 टाइम 14 आहे. गाव कोणतं? आपल्याला सगळं. हां. काय म्हणता काय किंमत? 90. वेद किती आहे? तिसरं वेद आहे. दुधाला 10 प्लस आहे. बरं तिचं काय सांगताय? 75,000. वेद 14. दुधाला कसे आहे? दुधाला 10 प्लस. 10 प्लस चालते. 4 दात. पहिल्यावर आहे का? बरं दूध किती निघालं काहीचं?
8-9 कडे मला किंमत ती आता किंमत 60,000. 60,000 रुपये. तुझी काय सांगताय किंमत? किंमत ती आता 85ला गेलेली आहे. विकलेली आहे. बरं, दूध किती निघते काय? 11. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. ना नाव मोबाईल 9767 29 सांगा कंटिन्यू सांगा. 9767 29 0405 गाव बावडा. इंदापूर तालुका. नाना शिंदे. काय म्हणता किंमत? सांगायला एकदा आहे एकदा. वेद किती आहे? पहिल्यावर पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत? 8 बरात दूध किती निघेल काय? 9 चालली 9+ चालेल एका टायमाला. तिचं काय म्हणताय? 1.25 लाख रुपये. तिचं वेद पहिल्या रोज आहे. दिवस किती बाकी आहेत? दिवस येलेले वेलेले कधी वेली? पाठवत बरं, मग आता दूध किती निघेल काय तिला? 8-9 एका टायमाला 8-9 लिटर चालेल. या कायच काय म्हणतात? 1.25 लाख. वेद पहिल्यावर सगळं पहिल्यावर मला. बरं, तर अंदाजांचं दूध किती निघेल काय? 8-9 पलीकडची पहिल्या रोज आहे. किंमत 1.25 1.25 लाख रुपये. ही पण 8 लिटर चालेल. तिचं काय सांगताय? दाखवायचा हां तसं तिचं काय सांगताय? तिचं एकदा एकदा. तिथून पहिल्या रोज आहे. तुझं दूध देण्याचं प्रमाण काय? 8-9च्या आसपास चालेल. आपली तिची किंमत तिची किंमत 1.25 लाख 1.25 लाख. पहिल्या रोज आहे. पहिल्यावर दिवस किती बाकी आहेत काय? तिला 10 दिवस आहे दूध दूध 10 लिटर 10 चालेल. हिची एकदा 1,10,000. तुझं वेद दुसरं वेद आहे. पहिल्या तर दूध किती निघलं होतं काय? 10 लिटर निघले एका टायमाला एका टायमाला 10 लिटर निघलं होतं. तर हिला दिवस किती बाकी आहेत काय? अजून 10 दिवस आहे 10 दिवस बाकी आहेत. कसं काय म्हणता? हे सांगायला 31. वेद दुसऱ्या दुसरं आहे. दूध किती निघते काय? 12 चालली एका टायमाला 12 लिटर चालली आहे. हिचं आता दिवस किती बाकी आहेत? तिला आठवडाभर. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझा अनिल दोरकर 98 50 29 96 43 गाव अकलूज. किती सांगता किंमत? 82,000. 82,000 रुपये. वेद किती वेळ गायचं? गायचं वेत आहे 4. चौथं वेत आहे. आता दिवस किती बाकी आहेत? दिवस 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस बाकी आहेत. दूध किती निघते काय? दूध निघतं 9-10 एका टायमाला 9 लिटर निघते. गाव कोणतं? गायगावान. गायगावान. एकच आणली होती का? हा एकच म्हणजे शेतकरी आहे. काय म्हणता बाई किंमत? 1 लाख 1 लाख रुपये. वेद किती आहे? पहिलं दिवस किती बाकी आहेत? 10 दिवस 10 दिवस बाकी आहेत. गाव कोणतं आपलं? थांबू आपलं बस. तांबवे. काय म्हणता किंमत? 80,000. वेद किती आहे? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत अजून? 9-10 दिवस बाकी आहेत अजून. आपल्या